हॅलो गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आता सकाळ झाली आहे, आपण उठलो आहे. रात्री मी लेट झोपले, एडिटिंग करत होते. 1 वाजता झोपले मी. तर खूप छान झोप आली, मस्त झोप झाली एकदम. आता आपल्याला आवरायचं आहे. अजून पुढे आपले प्लॅन आहेत, तेवढे कंप्लीट करायचे. अजून पुढे आपल्याला जायचं आहे. तर मग कंटिन्यू राहा व्हिडिओसोबत, कुठे स्किप न करता, आणि व्हिडिओला एन्जॉय करा. तर आता आपण रूमच्या बाहेर जाऊन व्ह्यू बघूया. हे बघा, अशा प्रकारे व्ह्यू आहे. समोर सगळा घाट आहे, डोंगर आहे, आणि त्या बाजूला रेस्टॉरंट आहे. म्हणजे जेवण वगैरे सगळं ऑल भेटतं, व्हेज नॉनव्हेज. परत आता सकाळी सकाळी नाश्ता पण आहे तिथे. या अशा प्रकारे रूम आहेत. रात्री खूप थंडी होती, खूप थंडी होती, कारण की असं सगळं ओपन आहे ना, आणि समोर सगळा घाट आहे, डोंगर आहे. इकडे स्विमिंग पूल पण आहे, पण मला जायचं होतं, पण ते रात्रभर पाणी खूप म्हणजे खूप गार झालेलं आहे. तर मग गार पाणी जास्त अंगाला सहन होणार नाही, सर्दी होईल, म्हणून मग नाही जाणार, स्किप करेल मी ह्याला. कोणीच नाही आहे, फक्त आपली एकच रूम आहे. फक्त आपण एक रूम घेतली होती, बाकी कोणी नाही आहे. तर बाथटब वगैरे मी काल तुम्हाला दाखवलंच. गिझर पण चालू आहे. आता आपण शावर घेऊया, आवरूया. तर गाईज, शावर वगैरे झाला आहे, फ्रेश झालो आहे मस्त. आता नाश्ता करायचा आहे, आणि रूम वगैरे सोडलेली आहे, कारण की आता आपल्याला पुढं जायचं आहे, नाश्ता वगैरे करायचा आहे, आणि तिथून आपल्याला देवीला जायचं आहे. देवीला म्हणजे आपल्याला जायचं आहे काळूबाईला. काळूबाईला जायचं आहे, तर तो पूर्ण हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला तो पण मी दाखवेल, काळूबाईचा व्हिडिओ, त्यात सगळं तो पण शूट करेल. तर कसा वाटतो आहे व्हिडिओ, ब्लॉग कसा वाटतो आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. मला हा व्ह्यू तर इतका आवडला आहे ना, इतका आवडला आहे, असं वाटतं रूमच नाही सोडूया. इतकं छान आहे, खूप छान वातावरण आहे. चला, तर मग आता नाश्ता वगैरे करू, आणि मग निघूयात पुढे. तर नाश्ता घेतो आहे आपण. नाश्ता इथे आपण आपल्या हातानेच घ्यायचा. इथे फ्रूट वगैरे आहे, फ्रूट नको. इथे ब्रेड बटर जॅम आहे, तर आपण ब्रेड बटर जॅम घेऊया. तर इथे समोसा घेतला होता, ब्रेड बटर जॅम, आणि हा बटरने टोस्ट केलेला जॅम होता, फक्त पोहे, आणि आता गरमागरम डोसा आला आहे. आता मस्त नाश्ता एन्जॉय करूया, मग निघूया पुढे. इथे मम्मी नाश्ता करते आहे. गाईज, नाश्ता वगैरे झालेला आहे आता, फुल मस्त खूप छान नाश्ता होता. आणि इथे त्यांनी असं थोडंसं शो केलेला आहे. ही स्कूटर आहे, आणि इथे सगळं असं त्यांनी ते जुने खेळ वगैरे असं सगळं त्यांनी असं डेकोरेशन केलं आहे. हे जुने कॉईन, आणि सरांचा मार खातो आपण छडीने ते, आणि जुनी चॉकलेट, बैलगाडी वगैरे, असं खूप खूप छान डेकोरेशन केलं आहे त्यांनी. म्हणजे फोटोसाठी खूप छान पॉईंट काढला आहे हा. ही स्कूटर आहे, स्कूटर आहे ही, म्हणजे फोटो वगैरे खूप छान येतात. तर चला, तर मग आता आपण मांढरदेवीला जाऊयात, काळूबाईला. तर गाईज, खूप काळूबाईला जाताना आपण थांबलेलो आहे, नारायणपूर इथे थांबलेलो आहे, जे की दत्ताचं ठिकाण आहे. इथं दत्तांचं मंदिर आहे, खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर आपण आता दत्तांचं दर्शन घेऊया, आणि मग पुढं काळूबाईला जाऊया.
नारायणपूरला आलेलो आहोत आपण. दत्ताचं मंदिर आहे. तर आपल्याला नारायणपूरवरनं जाता जाता हा दिसलेला आहे पुरंदर किल्ला, जे की छत्रपती शंभूराजांचं जन्मस्थान आहे. इथं छत्रपती शंभूराजांचा जन्म झालेला आहे या पुरंदर किल्ल्यावर. आहोत आपण काळूबाईच्या प्रवेशद्वाराजवळ. आईला ओटी घेतलेली आहे. ओटी, गजरा, हार, जेवढं ओटीचं सामान असतं ते सगळं. चला तर मग आतमध्ये दर्शनाला जाऊयात. साहेबांच्या पहिल्या पायरीवर पाय देऊन आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. तिचं सगळं गाईज दर्शन झालंय. देवीला ओटी पण दिली, पण त्यांनी रिटर्न प्रसाद दिला थोडासा. आणि हे मागं देवीचं मंदिर आहे, म्हणजे पूर्ण डोंगरात आहे देवीचं मंदिर. हे बॅक साईडला मंदिर आहे, खाली पूर्ण खोल दरी आहे. खूप खूप वरती उंचावर देवीचं मंदिर आहे. तर हे आहे स्वामीनारायण मंदिर आहे. गाईज आपण भारती विद्यापीठला आलेलो आहे मोमोज खाण्यासाठी. तर मोमोज सांगितलेत, मोमोज होता ते. भारती विद्यापीठला आलो होतो मोमोज खाण्यासाठी. आता आपल्याला कॅम्पात पण जायचं आहे आणि मला पण थोडीशी खरेदी करायची आहे. काल मम्मीची दादाची शॉपिंग झाली होती, माझी शॉपिंग राहिली होती. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू चालू ठेवा. तर काही शॉपिंग वगैरे झालेली आहे कंप्लीट. आणि मला गर्दीमुळे ब्लॉग नाही काढता आला, मला दाखवता पण नाही आलं. तर आता आपण आलेलो आहोत KFCला. आपल्याला चिकन खायचं आहे, तर आपण आलेलो आहोत KFCला. तर गाईज आपण कॅम्पात थांबलो होतो कबाब खाण्यासाठी. तर खूप गर्दी आहे, पण आपल्याला कबाब भेटलेत, कबाब घेतलेत आपण. तर मग आता आपण गाडीमध्येच खाऊया, कारण की तिथं उभं राहायला पण जागा नाही आहे. आणि मग गाडीत बसूनच खाऊया आपण आता.